नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SP अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण JMC छत्रपती संभाजीनगर भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली। रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात आढळतो। प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्म सन्मान प्रदान केले जातात? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 कलम 18 या तरतुदीनुसार भारतरत्न व पद्म सन्मान प्रदान केले जातात। पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती। प्रश्न क्रमांक चौथा पहा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी। जायकवाडी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 5वा, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्राप्त झाला आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 प्रदीप महाजन यांना 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे। प्रश्न क्रमांक 6वा, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशात संबोधले जाते? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 जपान। जपान या देशास उगवत्या सूर्याचा देश म्हणून संबोधले जाते। प्रश्न क्रमांक 7वा, मुंबई हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 पेट्रोलियम। मुंबई हे नाव पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे। पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिली। प्रश्न क्रमांक 9वा, अलीकडेच कोणत्या राज्याने माय स्कूल माय प्राईड मोहीम सुरू केली? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 हिमाचल प्रदेश या राज्याने माय स्कूल माय प्राईड ही मोहीम सुरू केली। प्रश्न क्रमांक 10वा, भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 उपराष्ट्रपती। भारताचे राष्ट्रपती हे आपला राजीनामा उपराष्ट्रपती यांच्याकडे सादर करतात। प्रश्न क्रमांक 11वा, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 नागपूर। महाराष्ट्राच्या नागपूर या जिल्ह्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे। प्रश्न क्रमांक 12, अन्नभाग्य योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे? ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक। अन्नभाग्य योजना कर्नाटक या राज्यात राबविण्यात येत आहे। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचे आद्य क्रांतिकारक कोणास मानले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचे आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 14, इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 3 वन टाइम पासवर्ड हा इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा OTP आहे। प्रश्न क्रमांक 15, नुकतेच लष्करातील पहिल्या महिला सुभेदार कोण बनल्या आहेत? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 प्रीती रजक हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 16, ही मरुशाली कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याशी संबंधित ही मरुशाली आहे।
प्रश्न क्रमांक 17. भारताच्या कोणत्या राज्याची सीमा ही चीनला सर्वाधिक आहे? तर पहा, अरुणाचल प्रदेश या राज्याची सीमा चीनला सर्वाधिक आहे. प्रश्न क्रमांक 18. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 कलम 14 या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत. प्रश्न क्रमांक 19. वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणले जाते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 कोयना या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणले जाते. प्रश्न क्रमांक 20. भारतीय नागरी सेवांचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवालिस यांना भारतीय नागरी सेवांचा जनक म्हणून ओळखले जाते.